नमस्कार. मी प्राध्यापक मोहन बेटावकर, मंत्रशास्त्र अभ्यासक. आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेविषयी सांगणार आहे. अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस. या दिवसाला पंचांग शुद्धी लागत नाही, म्हणजे हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग याचा आरंभ झालेला आहे. त्याचबरोबर याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णूच्या 24 अवतारांपैकी 3 अवतारांचा जन्म झालेला आहे. ते म्हणजे नरनारायण, हयग्रीव आणि परशुराम असे 3 जे अवतार आहेत ते ह्याच दिवशी जन्माला आलेत. याचबरोबर भगीरथाने जे तप केलं होतं, तपश्चर्या केली होती, त्याला फळ मिळालं ते आजच्याच दिवशी. म्हणजेच गंगेचं पृथ्वीवरती अवतरण झालं ते पण अक्षय तृतीयेच्याच दिवशी. ज्याला 5वा वेद म्हणतात ते म्हणजे महाभारत. महर्षी व्यासांनी या महाभारताच्या लिखाणाला सुरुवात केली ती पण आजचाच मुहूर्त साधून. त्याचबरोबर कुबेराच्या एका घोर चुकीमुळे त्याची सर्व संपत्ती लक्ष्मीने काढून घेतली होती. निर्धन कुबेराला जगणं मुश्किल झालं होतं. अशा वेळेस त्याने विष्णू लक्ष्मीचं तप करायला सुरुवात केली. प्रचंड तपश्चर्या केली आणि त्याला विष्णू लक्ष्मींनी दर्शन दिलं. ते प्रकट झाले आणि ते प्रकट झाल्यानंतर लक्ष्मीने कुबेराला सर्व संपत्ती प्रदान केली. ती आहे अक्षय संपत्ती म्हटल्या जाते. आणि त्याचमुळे ह्या सणाला पण अक्षय तृतीया म्हणतात, ते पण आजच्या दिवशी. अजून एक महत्त्वाची घटना घडली आहे, ती म्हणजे युधिष्ठिराला दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आलेत आपला लवाजमा घेऊन आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भोजन वाढ. त्यावेळेस प्रश्न पडला होता की इतक्या लवाजमाला तात्काळ भोजन कुठून द्यायचं. अशा वेळेस त्याने सूर्याची आराधना केली आणि सूर्याने अक्षय पात्र प्रदान केलं युधिष्ठिराला, ते पण आजच्या दिवशी. द्रौपदीचं वस्त्रहरण पण आजच्याच दिवशी झालं आणि आजच्याच दिवशी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय वस्त्र प्रदान केलं. सुदामा पण आजच कृष्णाच्या भेटीला आला होता. त्याला अखंड संपत्ती प्रदान केली कृष्णाने, ती पण आजच्याच दिवशी. त्याचबरोबर अन्नपूर्णेचा जो जन्मदिवस आहे तो पण आजचाच आहे. अन्नपूर्णा याच दिवशी पृथ्वी तलावरती जन्माला आली. त्यामुळे अक्षय तृतीयेला अन्नदान महत्त्वाचे मानले जाते. असा हा पावन आणि पवित्र दिवस. अशा दिवशी आपण विष्णूचं स्मरण केलं पाहिजे, कारण हे विष्णूचं पर्व आहे. या दिवशी विष्णूचं पूजन आणि कुठल्याही मंत्राचं 108 वेळा पठण हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे जेव्हा अक्षय तृतीया येईल त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपण विष्णूचं स्मरण केलं पाहिजे. धन्यवाद.